राज्यातील एकमेव पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास लोकार्पण सोहळा आज सकाळी उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके यांनी आपले भाषण चालू असताना या कार्यक्रमात काहीसे उशिरा आलेल्या माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना थेट व्यासपीठावर यायचे आमंत्रण दिले। त्यांच्या आगमनानंतर सध्या माझीच खुर्ची खाली आहे, तुम्ही श्रेष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहात, म्हणून दांगट साहेब तुम्ही माझ्याच खुर्चीवर बसा अशी विनंती आमदार बेनके यांनी केली। लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने काहींना आमदारकीचे वेध लागल्याने अनेकांचा डोळा आमदारकीच्या खुर्चीवर आहे असेच अप्रत्यक्षरित्या आमदार अतुल बेनके यांना म्हणायचे असावे, म्हणून आमदार बेनके यांच्या या वक्तव्याने या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांमध्ये मोठा हास्यकल्लोळ झाला। नेमके आमदार अतुल बेनके काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट साहेब इथे आलेले आहेत। त्यांनाही वन खातं आणि पर्यटनाच्या बाबतीत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप मोठी आस्था असल्यामुळे या कार्यक्रमाला ते इथं आलेत। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। साहेब, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन माझ्या खुर्चीवर बसावं। आपल्या तालुक्यात बसावं, माझी खुर्ची खाली येतात हे पुसून घ्या सगळ्या.